नमस्कार विद्यार्थी मित्र. आज 1 जानेवारी 2021. सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी यामध्ये DLEDसाठी प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि त्यांचं भावी आयुष्य जे आहे हे अतिशय प्रगतिमय राहो, निरोगी राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. ही एकच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही नाशिक जिल्ह्यातली नामांकित अशी एक संस्था आहे आणि आपले जे कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी हे 50 वर्षापूर्वी जुनं कॉलेज आहे. या कॉलेजमधून अनेक नामांकित डॉक्टर असतील, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कलाकार आहेत, असे विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळं तुम्ही देखील या कॉलेजला प्रवेश घ्यायचा जो काही निर्णय घेतला आहे निश्चितपणे तुमचं भावी आयुष्य देखील या ठिकाणी उज्ज्वल असं राहणार आहे. आपल्यातून देखील आदर्श नागरिक या ठिकाणी घडणार आहेत. काही साहित्यिक तयार होतील, लेखक तयार होतील आणि निश्चितपणे या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण उच्चतम असं यश या ठिकाणी प्राप्त कराल अशी मला आशा वाटते. त्यामुळं पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर राजीव भास्कर देशमुख. मी MA MEd आहे, MPhil आहे, PhD आहे. मी LLB 90मध्ये पूर्ण केलं आहे. DLW आहे, DSM एक डिप्लोमा प्राप्त केला आहे आणि या DED क्षेत्रामध्ये गेली 15 वर्षापासून मी अध्यापनाचं कार्य करतो आहे. तुम्हाला प्रथम वर्षासाठी मी F6 अर्थात इंग्लिश लर्निंग अँड पेडागॉजी हा विषय या ठिकाणी शिकवणार आहे. विद्यार्थी मित्र, DLED हा अभ्यासक्रम जो आहे यामध्ये इंग्रजीचे 2 विषय तुम्हाला आहेत. त्यामध्ये F4 आहे आणि F6 आहे. तर F4 जो हा विषय आहे ते शिंदे सर आपल्याला शिकवणार आहेत आणि F6 अर्थात इंग्लिश लर्निंग अँड पेडागॉजी हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही 12वीपर्यंत जे काही इंग्रजी विषयाचं अध्यापन केलं त्यामध्ये गद्य असायचं, पद्य असायचं, व्याकरण असायचं. आपण त्यांची प्रश्नोत्तरं त्या ठिकाणी पाठ करून मग परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायचो. मात्र DEDला प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही शिक्षक होणार आहात. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला इंग्रजी विषय शिकवायचा आहे. त्यामुळं इंग्रजी अर्थात अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजी हे शास्त्र तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काही गद्य पद्य अशा प्रकारचं भाग नाही आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवण्यासाठी कुठल्या अध्यापन पद्धती वापरल्या पाहिजे, त्यांची कोणती कौशल्य विकसित केली पाहिजे, त्यांना कोणकोणते अध्ययन अनुभव दिले पाहिजे, कोणकोणत्या शैक्षणिक साधनांचा वापर केला पाहिजे, असे विविध जे आहेत सिलेबसले घटक जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी शिकायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्र, इंग्रजी म्हटलं की आपल्या मनामध्ये कुठेतरी भीती येते, मला जमेल की नाही. परंतु मुळात घाबरू नका अजिबात. इंग्रजी विषयाचं जे अध्यापन जे आहे मी तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. आणि इंग्रजीचे पाठ घेत असताना हे पाठ कशा पद्धतीने घ्यायचे, वर्गामध्ये आपल्याला इंग्रजी कशा पद्धतीने बोलायचं आहे, इंग्रजी बोलून पाठ कसे घ्यायचे आहेत हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळं प्रवेश घेतलेला प्रत्येक विद्यार्थी हा इंग्रजीमधून शिकवणारच आहे आणि त्याचं इंग्रजी सुधारवण्याचं काम जे आहे इंग्लिश स्पीकिंग अर्थात ते मी करणार आहे. त्याच्यामुळं बिलकुल इंग्रजीमध्ये जी भीती आहे ती काढून टाका. आणि आपला जो विषय आहे इंग्लिश लर्निंग अँड पेडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र म्हणजे इंग्रजी विषयाचं अध्ययन आणि अध्यापनशास्त्र पार्ट 1 अर्थात F6 हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. या विषयामध्ये विद्यार्थी मित्र हा विषय परीक्षेसाठी 20 मार्काला आहे आणि यामध्ये कोणकोणते घटक आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे पेडागॉजी ऑफ इंग्लिश ॲट द एलिमेंटरी स्टेज, क्रिएटिंग लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश. यामध्ये इश्यूज रिलेटिंग टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबाबत कोणकोणत्या समस्या आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहे. त्यानंतर टीचिंग ऑफ इंग्लिश ॲज फर्स्ट और थर्ड लँग्वेज, इंग्रजी प्रथम भाषा व तृतीय भाषा म्हणून अध्यापन करत असताना शिक्षकांनी कोणकोणत्या प्रकारची दक्षता या ठिकाणी घ्यायची याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ टीचिंग इंग्लिश इन महाराष्ट्र, इंग्रजी भाषेबद्दल महाराष्ट्रामध्ये इतिहास कसा आहे, कशा पद्धतीने इंग्रजी विषयाचं अध्यापन केलं जातं याची देखील माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहे. टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस ऑफ इंग्लिश लँग्वेज लर्निंग, इंग्रजी विषयाच्या अध्ययन अध्यापनाची पद्धत कशी आहे हा देखील घटक आपण अभ्यासणार आहोत. लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश अँड एक्झरसाइज, इंग्रजी विषयाचं अध्यापन करत असताना
कशा प्रकारे वातावरण निर्मिती आपण करायची आहे याची देखील माहिती आपण या पहिल्या घटकामध्ये घ्यायचं आहे. त्या घटकाचं नाव होतं पेडॅगॉजी ऑफ इंग्लिश ॲट द एलिमेंटरी स्टेज क्रिएटिंग लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश. हा त्याला पहिला घटक. दुसरा आहे ॲप्रोचेस मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश अँड लेसन प्लॅनिंग. हा आहे दुसरा घटक. यामध्ये आपण बघा इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण घेणार आहे. ॲक्वायरिंग द कॉन्सेप्ट अँड नोट द डिफरन्स इन ॲप्रोचेस मेथड्स अँड टेक्निक्स. मग अध्यापन पद्धतीचे ज्या पद्धती आहेत आणि तंत्र आहे यामध्ये नेमकी काय फरक आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहेत. डिफरंट मेथड्स ऑफ टीचिंग. अध्यापन करत असताना प्राथमिक स्तरावर मला इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे तर त्यासाठी कोणकोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या पाहिजे त्या अध्यापन पद्धतीचा वापर आपण या घटकात करणार आहे. ॲप्रोचेस टेक्निक्स ऑफ टीचिंग इंग्लिश. कोणकोणती तंत्र आपण या ठिकाणी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी मला इंग्रजी विषय शिकवताना तो अधिक सोपा करून माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे, तो मला विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, त्यासाठी कोणतं तंत्र वापरायचं आहे या तंत्राचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहेत. रोल ऑफ टीचर्स स्टुडंट्स अँड पॅरेंट्स इन प्रोसेस ऑफ लर्निंग इंग्लिश. इंग्रजी विषयाच्या अध्ययन अध्यापनामध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे, विद्यार्थ्याची भूमिका काय आहे आणि पालकांची भूमिका काय असेल या तिन्ही भूमिकांचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत. तिसरं आहे करिक्युलम सिलेबस अँड इन्स्ट्रक्शन मटेरियल विथ रेफरन्स टू स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड फिफ्थ. या घटकामध्ये आपण काय करणार आहे स्टडी ऑफ करिक्युलम अँड सिलेबस विथ रेफरन्स टू स्टँडर्ड फर्स्ट टू फोर्थ. इयत्ता 1ली ते 5वीसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यामध्ये नेमकी काय फरक आहे याचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत. त्यानंतर टाईप्स ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल. जी शैक्षणिक साधनं आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर वापरायची अध्यापन करत असताना ती शैक्षणिक साधनांचे प्रकार कोणकोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारची शैक्षणिक साधनंही शिक्षकांनी वापरली पाहिजे याचा देखील आपण करणार आहे. प्रिंट अँड नॉन प्रिंट मटेरियल. छापीव साधनं असतील आणि नॉन प्रिंट म्हणजे छापीव नसलेली शैक्षणिक साधनं कोणती आहेत. अदर अनकन्व्हेन्शनल मटेरियल इन्क्लुडिंग टेक्स्टबुक. याशिवाय या व्यतिरिक्त कोणकोणती शैक्षणिक साधनं आपल्याला वापरायची आहेत याचाही अभ्यास आपल्याला या घटकात करायचा आहे. प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल डेव्हलपमेंट. शैक्षणिक साधनं आपल्याला तयार करायची आहेत, मग त्यासाठी कोणती तत्त्व आहेत, कोणते नियम आपण वापरायचे याचा देखील अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. स्टेजेस अँड स्टेप्स ऑफ मटेरियल डेव्हलपमेंट. हे शैक्षणिक साधन बनवत असताना कोणकोणत्या पायऱ्या आहेत, कुठल्या पायऱ्यांत आपण बनवल्या पाहिजे त्या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. क्लास फॉर्मेशन अँड क्लास मॅनेजमेंट. मग अध्यापन करत असताना वर्गरचना कशी असली पाहिजे, वर्गाचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याही घटकाचा आपण अभ्यास करणार आहे. पेअर ग्रुप अपॉइंटिंग ग्रुप लीडर्स मॉनिटर्स. या ठिकाणी कधीकधी आपण अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांच्या जोड्या तयार करतो, मॉनिटरची नेमणूक या ठिकाणी करतो. हे करत असताना यापासून कोणते निकष वापरले पाहिजे, मॉनिटरची निवड कशी करायची, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था कशी केली पाहिजे याचाही अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि चौथा घटक आहे डेव्हलपिंग लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल, रीडिंग स्किल अँड ग्रॅमॅटिकल ॲक्युरसी. अतिशय महत्त्वाचा घटक. यामध्ये इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण बघणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ द बेसिक स्किल ऑफ लँग्वेज. मग जी भाषेची 4 कौशल्य आहेत जसं लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. श्रवण, भाषण, वाचन, लेखन. ही कौशल्य विद्यार्थ्यांची कशा प्रकारे विकसित करायची हा महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. फीचर्स, टेक्निक्स, स्टेजेस अँड स्टेप्स. डेव्हलपिंग सॉफ्ट स्किल्स ऑफ लँग्वेज. सॉफ्ट स्किल कशा प्रकारे लँग्वेज जी आहे विकसित करायची आहे त्याचाही अभ्यास करायचा आहे. इश्यूज ऑफ इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटन्सी. इंग्रजी भाषिक क्षमता प्राप्त करत असताना विद्यार्थ्यांना नेमक्या कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणींचा शोध कशा प्रकारे घ्यायचा आहे याचाही अभ्यास करणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ लिसनिंग स्किल. विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य शिक्षकांनी कशा प्रकारे विकसित करायचं आहे त्याचाही अभ्यास करणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ स्पीकिंग स्किल. विद्यार्थ्यांचं भाषण कौशल्य असेल, वाचन कौशल्य असेल, हे शिक्षकांनी कशा प्रकारे विकसित करायचं आहे की जेणेकरून त्याला जास्तीत जास्त अध्ययनाचा आस्वाद या ठिकाणी घेता येईल या टेक्निकचा देखील आपण अभ्यास करणार आहे. मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रीडिंग स्किल. असंच वाचन कौशल्य देखील शिक्षकांनी कशा प्रकारे विकसित करायचं आहे ते देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. फ्लुएन्सी अँड ॲक्युरसी इन ग्रामर. व्याकरणामध्ये अचूकता आणि ॲक्युरसी कशा पद्धतीने आली पाहिजे, विद्यार्थ्यांचे शब्दोच्चार कशा प्रकारे सुधारायचे आहेत याचं टेक्निक, याचं तंत्र, याचा अभ्यास आपल्याला या घटकात करायचा. डीलिंग विथ पेडॅगॉजी ऑफ ग्रामर इन क्लासरूम. मग अध्यापनाचं शास्त्र जे आहे ते तुम्ही वर्गामध्ये अध्यापन कशा पद्धतीने राबवणार आहात याचं देखील मार्गदर्शन करण्याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे इंग्लिश लर्निंग अँड पेडॅगॉजी याच्यामध्ये 4 घटक आहेत. हे 4 घटक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अभ्यासाचे आहेत. पहिला जो घटक आहे तो आहे 10 मार्काला, दुसरा जो घटक आहे 10 मार्काला, तिसरा घटक आहे 5 मार्काला आणि चौथा घटक आहे 5 मार्काला. अशा प्रकारे 20
30 मार्क या ठिकाणी जर दिलेले असते तर 20 मार्क जे आहेत आपल्याला 20 मार्काचा पेपर या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे झालं अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी प्रॅक्टिकल आपल्याला पूर्ण करावं लागणार. यामध्ये पहिलं प्रॅक्टिकल आहे स्वाध्याय, नंतर ट्युटोरियल, देन असाइनमेंट, देन ICT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल दिलं जाईल, ते पूर्ण करायचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, याच्यामध्ये प्रश्न दिले जातील, त्याचे वेगळे पर्याय ठिकाणी असतील, ती उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहेत. आणि चौथं जे आहे शेवटचं सेमिनार, असे 5 प्रॅक्टिकल आहेत. मग 3 कंपल्सरी आहेत, असाइनमेंट, ट्युटोरियल आणि MCQ. हे 3 मार्क आपण परीक्षेच्या दृष्टीने हे तिन्ही प्रॅक्टिकल जे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं जेव्हा आपलं अध्यापन सुरू होईल याबद्दल मी विस्तृत माहिती तुम्हाला सांगणारच आहे. आता याची जी प्रश्नपत्रिका असते या विषयाची 20 मार्कांची, त्या बाबतीत मी सांगणार. याच्यामध्ये पहिला प्रश्न असतो फिल इन द ब्लँक्स. त्यामध्ये 4 मार्कांसाठी हा प्रश्न दिलेला असतो फिल इन द ब्लँक्सचा. दुसरा जो प्रश्न आहे राईट द आन्सर इन शॉर्ट, 60 ते 80 शब्दामध्ये उत्तरं त्या ठिकाणी द्यायची, 6 मार्काला हा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे राईट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 120 ते 160 वर्ड्स ईच, तो देखील आपला 6 मार्काचा प्रश्न आहे. आणि चौथा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 200 to 250 वर्ड्स 4 मार्क्स. अशा पद्धतीने 20 मार्काचा हा क्वेश्चन पेपर या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला सोडवायचा आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी करायची आहे. विद्यार्थी मित्रो, मला आशा आहे की आपल्याला या ठिकाणी नेमकी समजलं असेल की आपल्याला पेडॅगॉजी म्हणजे या विषयामध्ये नेमकी आपल्याला काय अभ्यास करायचा. यामध्ये आपल्याला भाषिक कौशल्य शिकायची आहेत आणि अध्यापनशास्त्र म्हणजे इंग्रजी अध्यापनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत हे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र शिकायचं आहे. स्टुडंट्स, I am Dr. Rajiv Deshmukh. I am teaching in this field last 16 years, and this year I am going to teach you F6. F6 is very easy subject, but in this subject you have to learn how to teach English at primary level, what type of methods you have to use, what type of teaching aids you have to use at the time of teaching English at primary level. All these points you have to learn in F6. F6, in this subject there are 4 units. First is pedagogy of English at 11th stage, creating learning environment for English. Second, approaches, methods and techniques of teaching and learning English and lesson planning. Third is curriculum, syllabus and instructional material with reference to standard 1st to 4th. And the last, developing listening skill, speaking skill, reading skill and grammatical accuracy. Friends, these 4 units you have to study whole year, and this subject is only for 20 marks. This is very easy subject and I am going to teach this subject in very easy way. Friends, this is the question purpose, and question paper format is like this. First question, that is the do as directed for 4 marks. Second, answer the following question for 6 marks. Question 3, answer the following questions again 6 marks. And the last question, that is answer the following question, that one question you have to write is for 4 marks. In this way you have to study this subject. This is very easy. Again, I would like to congratulate all the first year students. Those are taking admission in Junior College of Education, Dindori. Thank you. Have a nice day.